नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे अशोक धर्मे। तर मित्रांनो, आज आपण थोडासा वेगळ्या विषयावर व्हिडिओ बनवणार आहोत। तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन आले की अशोक भाऊ तुम्ही व्हिडिओ बनवत आहात, थोडासा एखादा प्रत्येक प्रोडक्टवर व्हिडिओ बनवतात, एखादा व्हिडिओ उसाला पहिल्या स्प्रेवर बनवा, उसाला जेणेकरून पहिली लागवड केल्यानंतर पहिला स्प्रे कधी घेतला पाहिजे, कोणता घेतला पाहिजे याच्यावर थोडासा व्हिडिओ बनवा। तसा तो व्हिडिओ खूप मोठा बनवला तर बनेल, पण मी थोडक्यात तुम्हाला सांगेल, कारण सध्या उसाचे स्प्रे चालू आहेत, त्यामुळे ह्याच्यावर सविस्तर व्हिडिओ मी एक पुढचा व्हिडिओ ह्याच्यावर सविस्तर बनवेल। तोपर्यंत शॉर्ट मध्ये तुम्हाला व्हिडिओ सांगेल। मित्रांनो, ऊस लागवड केल्यानंतर पहिला स्प्रे हे 30 ते 35 दिवसाच्या पिरियड मध्ये घेतला पाहिजे। हा पिरियड उसाचा उगवण शक्तीचा असतो, फुटव्याचा असतो, त्यामुळे ह्याच्याला स्प्रे जर घेतला तर नक्कीच त्याचा फायदा होतो। स्प्रे कुठला घेतला पाहिजे, कसा घेतला पाहिजे हे तुम्हाला मी सविस्तर सांगतो। तर मित्रांनो, पहिला स्प्रे घ्यायचा असेल तर 30 ते 35 दिवसानंतर तुम्ही उसाला पहिला स्प्रे घ्या। त्या पहिल्या स्प्रे मध्ये तुम्ही एक एनपीके खत येतो आयसीएल कंपनीचा स्टार्टर नावाने, त्याच्यामध्ये 11-36-24 हा एनपीके ग्रेड आहे, हे एक फर्टिलायझर आहे एनपीके, हे घ्या 15 लिटर पंपाला 100 ग्राम। त्याच्यानंतर सनशाईन कंपनीचा प्रोडक्ट येतो सायरस नावाचा, हा प्रतिपंप 50 ml घ्या। त्याच्यानंतर आयएमटी म्हणजेच रानडे कंपनीचा मिक्सिंग नावाचा एक प्रोडक्ट येतो, तो पंपाला 150 ml घ्या। त्याच्यानंतर बेस्ट ॲग्रो कंपनीचा प्रोडक्ट येतो, हे कीटकनाशक आहे। हे काय ऍडिशनल देतो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो। उसाला पोंगेमर खोडकिडीची बरीच शिकायत शेतकऱ्यांची आहे, हे जर त्यात फवारलं तर ते होणार नाही, याकरता मी कीटकनाशक सोबत देतो। हे आहे कीटकनाशक बेस्ट ॲग्रो कंपनीचं, हे आहे रानडे कंपनीचं मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट झिंक बेस मिक्सिंग नावाने, हे आहे जिब्रायलिक ऍसिड लिक्विड मध्ये सनशाईन कंपनीचं, आणि हे आहे आयसीएल कंपनी म्हणजे इस्रायल केमिकल लिमिटेडचं वॉटर सोल्युबल खत। हे तिन्ही करून एकत्र 15 लिटर पंपाला तुम्ही मित्रांनो फवारा, जेणेकरून तुमच्या उसाचा फुटवा चांगला होईल, उसाचा कोंब निघताना व्यवस्थित निघेल, सगळे कोंब समप्रमाणात निघतील, उसाची हाईट समप्रमाणात राहील, वाढ समप्रमाणात होईल, आणि एक कीटकनाशक वापरल्यामुळे तुम्हाला खोडकिडी आणि पोंगेमरचा शिकायत जाणवणार नाही। तर मित्रांनो, हेच औषध फक्त घ्या तुम्ही, दुसरे कुठलेही घेऊ नका, कारण हे औषध चांगल्या कंपनीचे आहेत, रिझल्टदार आहेत आणि कमी खर्चाचे आहेत। साधारणतः तुम्हाला एकरी यांचा 900 ते 1000 रुपयापर्यंत तुम्हाला खर्च येईल। असेच औषध दुसऱ्या कंपनीचे भेटतील पण महाग जाईल, त्यामुळे तुम्हाला हा डोस एकदम फायदेशीर ठरेल, कमी खर्चाचा ठरेल। तर मित्रांनो, तुम्ही अवश्य स्प्रे घ्या, खूप रिझल्ट चांगले आहेत, फुटवे चांगले निघतील। तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि जमलं तर एखादी कॉमेंट करा। धन्यवाद।